नागेशचे यश, नागेश's सक्सेस. आपण आलो आहोत महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हत्तरगा गावामध्ये. हा आहे नागेश. तो फक्त 12वी पास आहे, पण आपल्या मेहनतीच्या बळावर तो आज गावात कंत्राटदार म्हणून काम करत आहे. इतकंच नाही तर त्याने 2 वर्ष सौदी अरेबियामध्ये नोकरी सुद्धा केली आहे. चला तर त्याच्याकडून जाणून घेऊयात की त्याच्या जीवनात एवढे चांगले दिवस कसे आले. शेती वगैरे काही नाही, आम्ही रोजगारच करून खात होतो अगोदर. पण जी लागेल ती रोजगार करायचं, खायचं, काम करायचं, जी लागेल ती काम करून शेतीचं पुन्हा बांधकामाचं काय असलं तर. मग त्याच्यानंतर 12वी पर्यंत मी असंच शिक्षण घेतलो. 12वीची परीक्षा दिल्यानंतर नागेशला प्रथमच्या मेसन कोर्स बद्दल समजले. आमच्या गावामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशनची एक ग्रामपंचायतच्या मार्फत मीटिंग झाली होती रोजगार हमीची. मग त्याच्यामध्ये प्रथमचं आम्हाला माहिती भेटली. भेट घेतल्यानंतर मला इथं समजावून सांगितले की ते ट्रेड कोणते कोणते आहेत, काय आहेत. वेल्डिंग आहे, पुन्हा बार वेल्डिंग आहे, मेसन आहे. मग याच्यानंतर मग मी विचार केला दुसरे ट्रेड घेण्यापेक्षा मेसन घ्यावं. या 3 महिन्यांच्या कोर्समधून नागेशला विटा, दगडांचे बांधकाम, प्लास्टरिंग, टाइल्सच्या कामाचे प्रॅक्टिकल आणि थिअरी असे दोन्ही प्रशिक्षण दिले गेले. त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश स्पीकिंग आणि कम्प्युटरचे प्रशिक्षणही दिले. या प्रशिक्षण कालावधीत राहण्या खाण्याची व्यवस्था प्रथमद्वारेच केली गेली. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना एकही पैसा खर्च करावा लागला नाही. 3 महिन्याचा कोर्स झाल्यानंतर पेसमधूनच प्लेसमेंट भेटली. पंचशील कन्स्ट्रक्शन पुणे, तिथे 1 वर्ष केलो. त्याच्यानंतर मग गावाकडून छोटे मोठे कामं घेऊ लागलो. मी स्वतः कामं घेतल्यामुळे थोडा पैसा येऊ लागला होता. 2 वर्ष काम केल्यानंतर नागेशचा आत्मविश्वास अधिक उंचावला आणि त्याने हिंमत एकवटून थोडी मोठी उडी घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गावातील काही लोक आखाती देशांमध्ये काम करत होते. त्यांच्या मदतीने नागेशला सौदी अरेबियामध्ये नोकरी मिळाली. तिथं काम बघून विचारले लोकांना की काय झाले बाबा, कुठं शिकल्याचं एवढं काम कसं काय जमते तुला, कसं काय. मग मी सांगितलो मी आमच्या इकडं एक प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनमध्ये मी 3 महिने ट्रेनिंग घेतलो. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर एवढं म्हणजे काम जमते. नागेशच्या कुटुंबात आई वडील, बहीण आणि लहान भाऊ आहे. त्याला सौदी अरेबियामध्ये नोकरी लागताच त्याने आपल्या लहान बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमा करण्यास सुरुवात केली. पण 2021 मध्ये कोरोनामुळे नागेश पुन्हा आपल्या गावी निघून आला. तिकडून आल्यानंतर नागेशने लग्न केले. आता परिस्थिती बऱ्यापैकी आहे आणि आता सध्या मी इथं बारीक बारीक कामं घेतोय, गुत्तेदार म्हणून काम करतो. सध्या महिन्याला सध्या 40-45 इन्कम आहे. नागेश त्याच्या यशाचे श्रेय प्रथमला देतो. तुम्हीही नागेशप्रमाणे प्रथमच्या सोबतीने कसोशीने मेहनत करून एक चांगलं आयुष्य जगू शकता. चला तर मग तुम्हीही प्रथमच्या उपक्रमात सामील व्हा.